उन्हाळ्यात रोज-रोज नाश्त्याला काय बनवायचं ते सुचतच नाही आणि काही तेलकट मसालेदार खाल्लं की ॲसिडिटी होते. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास पारंपरिक असा पदार्थ. तो म्हणजे कोळशाच्या धुरामध्ये मुरवलेल्या पिठापासून अतिशय सुंदर अशा आंबोळ्या. बनवायला अतिशय सोप्या आहेत. चला लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. यासाठी 3 कप तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना छान जुना बघून घ्या. जेवढा तांदूळ जुना असेल तेवढं पीठ जास्त आंबायला, फर्मेंट व्हायला मदत होते. चला तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. जोपर्यंत त्यातलं काळपट पाणी निघतंय तोपर्यंत त्याला धुवत राहा. चला मी ते तांदूळ धुवून झालाय. आता 3 कप तांदळासाठी पाऊण कप उडदाची डाळ आणि जो कप भरायचा वरती राहिलाय म्हणजे 1/4 कप हरभरा डाळ. एकाच कपामध्ये मेजरमेंट करायचं. पाऊण कप उडदाची डाळ भरली की राहिलेला कप हरभरा डाळीने भरून घ्यायचं. डाळींचं हे प्रमाण अगदी अचूक असं ठेवा, कारण या सगळ्या अचूक प्रमाणामुळे आंबोळ्या अगदी परफेक्ट अशा मऊ लुसलुशीत होतात आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतात. चला आता या दोन्ही डाळी छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या. डाळी धुताना मात्र फक्त एकाच पाण्याने धुवायच्या. 2 ते 3 पाण्याने अजिबातही धुवायच्या नाहीत, कारण डाळींच्या पाण्यामध्ये जे काही गुणधर्म असणार आहे ते फर्मेंटेशनसाठी खूप उपयोगी पडतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण डाळी वाटून घेणार आहोत. चला आता या डाळींच्याच पाण्यामध्ये 7 ते 8 मेथीदाणे घालायचे. मेथीदाणे घातल्यामुळे सुद्धा फर्मेंटेशनला मदत होते. आता हे सगळं साहित्य किमान 6 ते 7 तास भिजायला बाजूला ठेवायचं. वेळ नसेल तर 4 तास भिजवलं तरीही चालेल, परंतु शक्यतो सकाळी भिजायला घातलं की रात्रीपर्यंत छान भिजतं आणि संध्याकाळी हे तुम्ही दळून फर्मेंटेशनला ठेवू शकता. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला आंबोळ्या नाश्त्याला आरामात बनवता येतील. चला तांदूळही छान असे भिजले, डाळीसुद्धा अगदी परफेक्ट अशा भिजल्या गेल्यात. आता याबरोबर घालायचं आहेत आपल्याला यामध्ये पोहे. पोहे घातल्यामुळे आंबोळ्या छान कापसासारख्या मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते. कोकणी पद्धतीने अगदी पारंपरिक रेसिपी बघायला गेली तर आंबोळ्यांमध्ये आवर्जून शिळा भात घातला जातो. शिळा भात घातल्यामुळे पीठ छान फर्मेंट लवकर होतं. परंतु आत्ता काही शिळा भात घालायची गरज नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत. पीठ अगदी चांगलं फर्मेंट होणार आहे आणि त्याचबरोबर हे पीठ 2 दिवस जरी राहिलं तरी अजिबातही खराब होत नाही किंवा शिळा भात घातला तर ते पीठ आपण 2 दिवस वापरू शकत नाही. म्हणून मी आवर्जून यामध्ये शिळा भात घालण्याऐवजी पोहे घालते. तुम्हाला जर शिळा भात घालायचा असेल, पीठ तुम्ही अगदी थोडकंच बनवणार असाल, एकाच वेळेस करून संपवणार असाल तर मात्र शिळा भात घातला तरीही चालेल. परंतु पोहे घातले तरी टेस्ट आणि स्ट्रक्चर अगदी सेमच येणार आहे. चला तर डाळी छानपैकी वाटून घेते. डाळी वाटताना डाळींचंच पाणी मी यामध्ये वापरले, कारण हे पाणी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला फर्मेंटेशनला खूप जास्त मदत करणार आहे. आता डाळी वाटताना अगदी मौसूद अशा वाटून घ्यायच्या. अगदी छान अशा मी इथे डाळी वाटून घेतल्यात. आता डाळी एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आणि राहिलेलं सगळं साहित्य याच पद्धतीने वाटून घ्यायचं. फक्त प्रत्येक गोष्ट वाटताना ही वेगवेगळी वाटा, म्हणजे डाळी वेगळ्या, पोहे वेगळे आणि तांदूळ वेगळा. यामुळे काय होतं, प्रत्येक गोष्टीला वाटायला वेगळा वेळ लागतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण व्यवस्थित असं त्या गोष्टी वाटून घेऊ शकतो. चला डाळी वाटून झालेत. पोहे सुद्धा मी थोडंसं पाणी घालून छान अगदी स्मूथ असे वाटून घेणार आहे. त्यानंतर तांदूळ वाटायचं आहे. तांदूळ वाटताना तांदळातलं पाणी मी सगळं अगोदरच काढून टाकले. तांदळातलं पाणी आपल्याला यामध्ये अजिबातही जाऊ द्यायचं नाहीये. तांदूळ छान निथळून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालत घालत तांदूळ ही छान अगदी बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पोळ्या जशा खायला चविष्ट आहेत तशा शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाचं, आंबोळ्या पचायला खूप हलक्या असतात. पीठ आंबवल्यामुळे त्यातील काही घटक आधीच पचायला सोपे होतात. त्यामुळे आंबोळ्या इतर काही पदार्थांच्या तुलनेत पचायला हलक्या आहेत. आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये पिठात लाभदायक सूक्ष्मजीव तयार होतात. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी मदत करतात. त्यामुळे आंबोळ्यांचा आपल्या नाश्त्यामध्ये किमान आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी समावेश असलाच पाहिजे. चला सगळी पिठं मी छानपैकी वाटून घेतलेत. आता सगळी पिठं हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचे. हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताने अशा पद्धतीने बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या एका स्टेपमुळे पीठ आपलं अगदी छान असं फर्मेंट होतं. चला आता पीठ व्यवस्थित मिक्स झालं की आता वेळ आहे या पिठाला छान स्मोक द्यायची, छान धूर द्यायची. एका वाटीमध्ये कोळसा घालायचा. कोळशावरती अशा पद्धतीने तूप घालायचं आणि तूप घातल्याबरोबर यावरती लगेच झाकण ठेवायचं. अगदी घट्ट झाकण ठेवायचं, जेणेकरून हा सगळा धूर आपल्या पिठामध्ये छान मुरेल. ह्या एका स्टेपमुळे आंबोळ्या इतक्या चविष्ट होतात की काही विचारायलाच नको. अगदी स्मोकी फ्लेवरच्या आंबोळ्या आपल्याला खायला भेटतात. आता ही वाटी यातून काढायची नाही. रात्रभर हे पीठ मी असंच छान फर्मेंट करून घेतलंय. चला आता बघूयात पीठ आपलं कसं फर्मेंट झालंय. धूर तर अगदी अप्रतिम असा बसलाच आहे. तुम्ही बघू शकताय पीठ अक्षरशः डबल झालंय. जाळीही तुम्हाला दिसते. किती सुंदर असं पीठ आपलं आंबलं गेले. या पद्धतीने जर तुम्ही ह्या आंबोळ्यांचं पीठ भिजवाल ना तर अगदी परफेक्ट असं पीठ भिजतं. रात्रीमध्ये सुंदर असं हे पीठ माझं आंबलं गेले. आता हे फर्मेंट झालेलं पीठ हाताने खूप जोरात मिक्स न करता अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यातली जाळी जाणार नाही. त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. रात्री बॅटर मिक्स करताना मी अजिबातही यामध्ये मीठ घातलं नव्हतं. मीठ आवर्जून सकाळी घालायचं. आता मीठ घातल्यानंतर ही अगदी हलक्या हाताने हे पीठ मी मिक्स करून घेणार आहे,
जेवढं तुम्ही हलक्या हाताने पीठ मिक्स करून घ्याल तेवढी त्याची जाळी आहे अशी राहते. चला आता लगेच या पिठापासून आपण आंबोळ्या करायला घेऊयात. पीठ तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं झाले आणि कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची याची आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे. हे पीठ आत्ता आंबोळ्यांपेक्षा पिठापेक्षा थोडंसं दाटसर आहे. आता यातलं मी जेवढं पीठ आंबोळ्यांसाठी लागणार आहे तेवढं एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करणार आहे. त्याआधी या आंबोळ्यांबरोबर खाण्यासाठी एक चविष्ट चटणी करणार आहोत. यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं, हिरवी मिरची, आलं, डाळवं आणि त्याचबरोबर जिरी, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालून या सगळ्या गोष्टी मिक्सरला छान वाटून घ्यायच्या. त्याचबरोबर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालायची. साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर खूप छान गोड अशी चटपटीत चटणी आवडत असेल तर साखर थोडी जास्त घातली तरीही चालेल. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला अगदी बारीक असे हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं. या आंबोळ्यांबरोबर ही खोबरे पुदिन्याची चटणी अतिशय भन्नाट अशी लागते. फक्त पुदिना घालताना खूप जास्तही घालू नका, जेणेकरून त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येईल. अगदी प्रमाणामध्ये घाला. 4 ते 5 पानं घातली तरीही पुरेसा होतो. अतिशय सुंदर अशी ही आपली खोबरे आणि पुदिन्याची चटणी तयार झाली. आता यावरती छान तडका देऊयात. तडका पॅनमध्ये तेल गरम करून यावरती जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी घालायची आणि ही चुरचुरीत अशी फोडणी आपल्या चटणीवर घालून घ्यायची. आता ही गरमागरम फोडणी लगेच चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची. म्हणजे संपूर्ण चटणीला या तडक्याचा छान फ्लेवर भेटतो. चला, सुंदर अशी ही चटणी आपली तयार झाली आहे. आता ही चटणी बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपल्या आंबोळ्यांचं पीठ व्यवस्थित सेट करायला. पीठ आपलं थोडंसं दाटसर आहे, त्याला आपण थोडंसं पाणी घालून अगदी हलकंसं पाणी घालायचं आणि स्मूथ असं याचं बॅटर तयार करायचं. आंबोळ्यांचं बॅटर खूप जास्त पातळही करायचं नाही, कारण आंबोळ्या हे थोड्याशा जाडसरच ठेवायचे असतात आणि छान त्याची जाळी फुटायला हवी. त्यामुळे पीठ खूप जास्त पातळ करू नका. चला, पीठ छान तयार झाले. आता तवा गरम करायचा. तव्यावरती अगदी 2 चमचे तेल घालायचं. 1 ते 2 चमचे तेलामध्ये ह्या आंबोळ्या तयार होतात, त्यामुळे खूप जास्त तेलकटही होत नाहीत. कांद्याने छानपैकी तेल मी तव्यावर छान पसरवून घेतलंय. आता आंबोळ्यांचं पीठ अशा पद्धतीने तव्यावर घालायचं आणि चमच्याच्या साह्याने अगदी हलकंसं पसरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता खूप जास्त मी याला पातळही करत नाहीये आणि सुंदर अशी याला जाळी फुटायला लागली की वरून झाकण ठेवायचं आणि 1 ते 1.5 मिनिटाची फक्त वाफ काढायची. 1 ते 1.5 मिनिटामध्ये पीठ छान वाफवलं जातं. वरून छान तेलाचा एक फवारा मारायचा किंवा 2 चमचे तेल घालायचं. खालच्या बाजूने खमंग अशी आंबोळी भाजली गेली की पलटी करायची. दुसऱ्या बाजूने हलकीशी भाजली गेली की काढून घ्यायची. दुसऱ्या बाजूने आवर्जून भाजायची, म्हणजे मॉइश्चर छान दुसऱ्या बाजूचंही लॉक होतं आणि अतिशय मऊ लुसलुशीत अशा ह्या आंबोळ्या तयार होतात. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी आंबोळी आपली भाजली गेली आणि अतिशय सुंदर अशी झाली. डोसे, उत्तप्पे आपण ज्यावेळेला करतो ते अगदी लगेच खावे लागतात किंवा खूप जास्त वेळ जर डोसे ठेवले तर ते खूपच वातट होतात. परंतु आंबोळ्यांचं तसं नाहीये. आंबोळ्या तुम्ही अगदी दिवसभर जरी आहे अशा ठेवल्या तरी ते अगदी कापसाहूनही मऊ लुसलुशीत राहतात. चला, सुंदर अशा या आंबोळ्या या खोबरं पुदिन्याच्या चटणीबरोबर मी सर्व करून घेतल्यात. आंबोळ्यांची जाळी तुम्ही बघू शकताय. अतिशय सुंदर जाळीदार अशा या आंबोळ्या तयार होतात आणि हातावर घेऊन मी तुम्हाला दाखवते. घडी घातली तरी आहे अशा मऊ लुसलुशीत राहतात. अजिबातही तुटत सुद्धा नाहीये ती आंबोळी. इतकी कापसाहून मऊ लुसलुशीत झाली आहे. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने या आंबोळ्या नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ म्हणजे अजिबातही तेलकट नाही, मसालेदार नाही, अतिशय हेल्दी आणि चविष्ट अशा या आंबोळ्या तुम्ही सुद्धा ट्राय करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशाच हेल्दी, चविष्ट आणि चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला असे अजिबातही विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद.